अगं संजना, बघ तरी कोण आलं आहे. सोफ्यावर बसलेल्या सासूने सून संजनाला आवाज दिला. संजनाने जसा आवाज दरवाजा उघडला तेव्हा तिचे मन आणि विचार गेल्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींमध्ये हरवून गेले. संजनाची नणंद भारती आणि तिचा नवरा गिरीश दरवाजात उभे होते. ते येतच बडबड करू लागले, जणू संजना आणि तिच्या नवऱ्याने काही गुन्हा केला आहे. अरे, स्वतःच्या मुलाला परदेशात शिकवायला पाठवायचं तर कळालं तर मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याची काय गरज आहे? वर्षभरात किती खर्च झाला याचा अंदाज आहे का? बेकरीच्या वस्तू, ॲडव्हान्स कोर्स करून काय निष्पन्न झाले? परत लग्नात लाखो खर्च होतील. नंदेचा नवरा गिरीशने मेहुण्याच्या मुलीच्या म्हणजेच भावनाच्या आई-वडिलांना म्हटले, अहो मामा, मला इथे आर्टिकलशिपचे पैसे मिळतील. अमेरिकेतून परतल्यानंतर मी मुलांसारखं पार्ट टाईम छोटं काम करेन. तसं तर बाबा मला पाठवण्यासाठी तयार आहेत, पण तुम्हाला काय हरकत आहे? भावनाने उत्तर दिले. हे बघा, तिचे पंख फुटले. परदेशात जाण्यापूर्वीच मोठ्यांसमोर जीभ चालवू लागली. जर तिथे गेली तर अजून काय काय शिकून येईल कुणास ठाऊक, असं आत्याचा नवरा गिरीश म्हणाला. अहो, पण भावना अगदी बरोबर बोलत आहे. आम्हाला त्यांची स्वप्न पूर्ण करण्यात काय अडचण आहे? जेव्हा आम्ही तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पैसे देऊ शकतो, तर आमच्या हुशार मुलांवर थोडे पैसे तर खर्च नक्की करू शकतो. आणि तसंही लग्नाच्या आधी त्यांचे करिअर त्यांच्यासाठी प्रथम प्राधान्य आहे. आणि जर देवाच्या मनात असेल तर तिच्या लग्नातसुद्धा आम्ही कोणत्या गोष्टीची कमतरता पडू देणार नाही, असं संजना म्हणाले. वा वहिनी, आज तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट केली. आम्ही आमच्या मुलांना तुमच्या मदतीने शिकवले, संजनाची नणंद भारती म्हणाली. खरं तर मला बोलायचे नव्हते, पण तुम्ही लोकांनी मलाही बोलण्यास प्रवृत्त केलं, संजना म्हणाली. जेव्हापासून लग्न करून आली आहे तेव्हापासून आमच्या आयुष्यातील छोटे मोठे प्रत्येक निर्णयावर तुम्ही लोक न मागता सल्ला देतात. प्रत्येक निर्णय तुम्ही लोक तुमच्या सुविधानुसार घेता आणि तुमची गोष्ट ऐकायला मजबूर करता. मान्य आहे की तुम्ही या घरची मुलगी आणि जावई आहात. आम्ही नेहमी तुमचा आदर केला, पण तुम्ही मात्र आमच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहात. घरात नवीन गोष्टीची गरज आहे की नाही यापासून पैशाची गुंतवणूकपर्यंत सर्व जावयाच्या म्हणण्यानुसार होते. आजपर्यंत संजनाने या गोष्टींना कधीच महत्त्व दिले नाही, कारण तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून नाते बिघडवायचे नव्हते. माझी मुलगी आणि जावयाचा अपमान करण्याची तुझी हिंमत कशी झाली? 72 वर्षाच्या सासू सुषमाताई म्हणाल्या. संजना म्हणाली, मी त्यांचा अपमान करत नाही आहे, खरं तर बोलत आहे. तुम्ही लोकांनी नेहमीच मुलापेक्षा जावयाला जास्त महत्त्व दिले आहे. संजना बोलत असताना मध्येच प्रभातने आपला मुद्दा सांगायला सुरुवात केली. जेव्हा तुम्ही लोक गावची वडिलोपार्जित जमीन विकण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा संजना म्हणाली होती की सध्या आपल्याला पैशाची गरज नाही, तर आपण जमीन नको विकूया. काही वर्षांनी गरज पडल्यास आपण ती विकू. तोपर्यंत जमिनीची किंमत दुप्पट होईल. पण तुम्ही लोकांनी गिरीश भाऊजींच्या आग्रहावरून त्यांनी आणलेल्या ग्राहकाला जमीन काडीमोल भावात विकली. गिरीश भाऊजींनी जमीन 10 लाखांना विकली होती, पण ती 7 लाखांना असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. त्या जमिनीचे रजिस्ट्रेशन 7 लाखाची झाली. 3 लाख गिरीश भाऊजींच्या खिशात गेले. नाते बिघडण्याच्या भीतीने मी काहीही बोललो नाही. संजना घरची सून आहे, ती पण कुटुंबाचा एक भाग आहे. तरीही तिच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवलेल्या असतात. मुलगी आणि जावई यांना प्रत्येक गोष्ट विश्वासात घेऊन सांगितले जाते. जर तुम्ही जावयावर विश्वास ठेवू शकता तर मग सुनेवर का नाही? संजना म्हणाली. माझे लग्न होऊन 26 वर्ष झाली. मी अजूनही या घरात परकी आहे. आम्ही सुना दुसऱ्या घरातून येतो, पण सासरच्या घराला आपले घर मानतो आणि या घरापैकी एक बनतो. जावई देखील बाहेरचा आहे, पण आमच्या घरातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा हस्तक्षेप गरजेचा जास्त आहे. तुमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे होते. सक्षम असूनही तुम्ही लोकांनी बाबांकडे पैसे मागितले, जे त्यांनी हसत हसत आनंदाने दिले. पैसे देताना त्यांनी ना मुलांना सांगितले ना सुनाला सांगितले. आम्ही पण या गोष्टीचा कधीच उल्लेख केला नाही. तेव्हा तुम्हाला हा वायफळ खर्च वाटला नाही. पण आज जेव्हा माझ्या मुलीसाठी पैशाची गरज भासली तेव्हा बाबांनी लगेच त्यांच्या मुलीला आणि जावयाला बोलवले. पण लक्षात ठेवा, या घरचा मुलगा म्हणजेच भावनाचे वडील संपूर्ण घर चालवत आहेत. ते स्वभावाने सरळ आहेत. आजही सर्व पैसे बाबांच्या खात्यात जातात. रात्रंदिवस केलेल्या कष्टाच्या बदल्यात त्यांना इतकाही अधिकार नाही का की त्यांच्या
मुलांची स्वप्ने पूर्ण करू शकतील. संजना म्हणाली, आई, मी लग्नानंतर इथे आले तेव्हा तुमचे वय जवळजवळ आज जेवढे माझे वय आहे तेवढे होते. तुम्ही सर्व कामाचा भार माझ्यावर टाकला होता आणि तुम्ही निवांत बसला होतात. तेव्हा तुम्ही एखादा ग्लाससुद्धा इकडचा तिकडे करत नव्हता. पण आज तुम्ही मला तुमची मुलगी, जावई, भाऊ वहिनी, तुमची बहीण आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा करण्याची अपेक्षा करता, तेही मला बरं नसताना. जेव्हा घरातील कामे आणि तुमच्या सर्वांची सेवा करायची असेल तेव्हा मला माझ्या सर्व कर्तव्याची आठवण करून दिली जाते. परंतु जिथे हक्काचा प्रश्न येतो तिथे तुम्ही मुलीला आणि जावयाला पुढे करता. संजना म्हणाली, तुम्ही जर आमच्या स्वतःबद्दल थोडासा विचार केला तर या घरची मुलगी आणि जावई लगेच येऊन उभे राहतात आमच्या आनंदावर पाणी फिरवण्यासाठी. लग्नानंतर आम्ही पती पत्नी बाहेर फिरायला जाणार होतो. तिथे जाऊन एकमेकांना समजून घेऊन एकत्र चांगला वेळ घालवणार होतो. तेव्हा ताई आणि भाऊजींचा आमच्यासोबत फिरायला आले. तेव्हापासून जे चालू झाले ते आतापर्यंत सुरू आहे. अरे, जेव्हा ताई आणि भाऊजी एकटेच सहलीला जातात तेव्हा सहलीची सर्व व्यवस्था आम्हीच करतो. ते कधी स्वतःच्या पैशाने सहलीला गेले नाहीत. तेव्हा भाऊजींनी आणि ताईंना हे काही फारसे खर्चिक वाटत नाही. पण मला माझ्या भावाच्या मुलीला तिच्या लग्नामध्ये वॉशिंग मशीन भेट द्यायची होती. तेव्हा या गोष्टीमध्ये सुद्धा भाऊजींनी हस्तक्षेप केला. अरे, मी काही तुमच्याकडे पैसे मागून भेट देत नव्हती, तर माझ्या नवऱ्याच्या कमाईतून देणार होतो. आमच्या लग्नाच्या 10व्या वाढदिवशी प्रभा त्यांनी बाबांकडून पैसे घेतले आणि मला एक दुचाकी गिफ्ट केली. तेव्हा भाऊजी टोमणा मारत म्हणाले, मेहुण्याचे दुकान खूप चाललेले आहे, खूप पैसा खर्च होत आहे. घरातील महिलांसाठी गाड्या खरेदी केल्या जात आहेत. तेव्हा भाऊजींनी भारतीताईंसाठी बाबांकडून दुचाकीसाठी पैसे मिळवले. मला सांगा, आजपर्यंत तुमच्या कमाईतून तुम्ही तुमच्या पत्नीसाठी काही खरेदी केले आहे का? सर्वांना आठवत आहे का? लग्नाच्या 10 वर्षानंतर भावनाच्या शाळेमध्ये मला मराठी विषयासाठी शिक्षिकेची नोकरी आली होती. तेव्हा तुम्ही सर्व भाऊजींच्या बोलण्यामध्ये आलात आणि मला नोकरी करण्यासाठी नकार दिला. ते म्हणाले की जेव्हा एखाद्या महिलेच्या हातात पैसा असतो तेव्हा ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते, तेव्हा आत्मविश्वास मिळतो आणि ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागते. आणि हे सर्व त्यांना मान्य नव्हते. जेव्हा प्रभात माझ्यासोबत 2 दिवस जरी माझ्या माहेरी राहिला तर भाऊजी त्यांना टोमणे मारत म्हणायचे, मेहुणे साहेब, तुम्ही तर घर जावे होऊन बसलात. पण भाऊजी हे विसरले होते की ते स्वतः त्यांचे घर सोडून सासरच्या घरी जास्त वेळ राहत होते, जेणेकरून सासरच्या घरावर नियंत्रण ठेवता येईल. भावनाच्या वडिलांना दुकानात इतके कष्ट करूनही स्वतःच्या पैशावर अधिकार नव्हता आणि ते त्यांच्या आवडीची गाडीही खरेदी करू शकले नाही. आम्हाला दुसऱ्या कंपनीचे सिल्व्हर कलर मॉडेल आवडले, पण भाऊजीमुळे आम्हाला 7 सीट असलेली कार घ्यावी लागली, जेणेकरून आपले कुटुंब आणि त्यांचे कुटुंब गाडीत बसले पाहिजे. जावई असो वा नणंद, सर्वांनी आवश्यक तेवढाच हस्तक्षेप करावा. आजपर्यंत सुनेने हे सहन केलं, बायकोनं त्यासाठी सर्व काही सहन केलं, पण एक आई म्हणून मी सहन करणार नाही, संजनाने स्पष्टपणे सांगितले. या घटनेनंतर घरच्या प्रत्येक निर्णयात संजनाचा समावेश होऊ लागला. सर्वांनी त्यांच्या मुलीला परदेशात पाठवण्यास सहमती दिली. हा निर्णय योग्य ठरला. भावना परत आली आणि तिने स्वतःची बेकरी सुरू केली. एक दुकान उघडले जिथे नवीन आणि चांगल्या दर्जाचे उत्पादने उपलब्ध होतील. तिने लवकरच विविध बेकरी वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. शहरात ती स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली. जावई देखील आता सासरच्या घरी अनावश्यक ढवळाढवळ करण्यापासून लांब राहिले. तर मित्रांनो, अनेकदा जावयाला मुलीपेक्षा जास्त महत्त्व दिले तर ते सर्वांचे वडीलच व्हायला बघतात. बायकोच्या माहेरच्या घरात नको त्या गोष्टींमध्ये उगाचच हस्तक्षेप करू लागतात. अशा वेळेस त्यांना त्यांची मर्यादा दाखवून दिली पाहिजे. या कथेबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.